वसई विरार महापालिकेचे आयुक्त अनिल कुमार पवारांची तब्बल 18 तास चौकशी। ईडी अधिकाऱ्यांनी काही कागदपत्र, हार्ड डिस्क आणि काही डेटा केला गोळा। अनधिकृत बांधकाम प्रकरणी ईडीचं धाडसत्र। महायुती सरकारमधील शिंदेंची शिवसेना आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीतील धुसफूस चव्हाट्यावर। अजितदादांच्या स्नेहभोजन कार्यक्रमाला शिंदेंच्या आमदार मंत्र्यांची दांडी, निधी वाटपावरून नाराजी। लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेणाऱ्या 14,000 पुरुष लाभार्थींची चौकशी होणार। घेतलेली रक्कम वसूल केली जाणार। महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांची माहिती। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे सभागृहात 18 ते 22 मिनिटे रमी खेळत होते। विधिमंडळाच्या चौकशीचा अहवाल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे सादर। आमदार रोहित पवारांचा दावा। आमदार रोहित पवारांसमोर बुलढाण्यातील चिमुकलीनं मांडली शेतकरी बापाची व्यथा। शेतकऱ्यांच्या घरात कधी मीठ नसतं तर कधी तेल, तरी तो पोशिंदा। मग शेतकऱ्याचा जीव गेल्यावर तरी सरकारला जाग येणार का? चिमुकलीचा सवाल। महापालिका आधी जिल्हा परिषद निवडणुकीचा बार उठणार। एकापेक्षा अधिक टप्प्यात होणार निवडणूक। राज्य निवडणूक आयोगानं घेतला तयारीचा आढावा। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील वाल्मिक कराड सदस्य विशेष मकोका न्यायालयाचं निरीक्षण। सबळ पुरावे असल्यानंच जामीन नाकारल्याचं केलं स्पष्ट। मुंबईतील सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांना दिलासा। मंडपासाठी रस्त्यावर खड्डा खणल्यास 15,000चा दंड लावण्याचा निर्णय मागे। आता फक्त 2,000चा दंड। मंत्री मंगल प्रभात लोढांची घोषणा। पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरवर आज राज्यसभेत चर्चा। इंडिया आघाडीकडून मल्लिकार्जुन खरगे, संजय राऊत बोलणार, तर सरकारकडून राजनाथ सिंह, एस जयशंकर, अमित शहा उत्तर देणार। सायंकाळी पंतप्रधान मोदींचंही निवेदन। जगातील कुठल्याही नेत्यानं ऑपरेशन सिंदूर थांबवायला सांगितलं नाही। ट्रम्प यांचं नाव न घेता मोदींचं राहुल गांधींना उत्तर, तर पुन्हा हल्ला केल्यास पाकला करारा जबाब देणार। लोकसभेतून मोदींचा इशारा। ऑपरेशन सिंदूरचं श्रेय घेता मग हल्ल्याची जबाबदारी का स्वीकारत नाही? पंतप्रधान मोदींना तिखट सवाल। अमेरिकेनं शस्त्रसंधी जाहीर करणं हे मोदींच्या बेजबाबदारपणाचं प्रतीक असल्याची टीका। जम्मू काश्मीरच्या पूंछमध्ये घुसखोरी करणाऱ्या 2 दहशतवाद्यांचा खात्मा। भारतीय लष्कराचं ऑपरेशन शिवशक्ती। आणखी काही दहशतवादी लपल्याची शक्यता। सर्च ऑपरेशन सुरूच। बारामतीतील एकाच कुटुंबातील 4 जणांच्या अपघाती मृत्यूनंतर प्रशासनाला जाग। शहरात बांधकाम व्यावसायिक वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांवर प्रतिबंध। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात यंदा दमदार पाऊस। जुलै अखेरपर्यंत धरणांमध्ये 89% पाणीसाठा, तर तानसा आणि मोडक सागर ओव्हरफ्लो। मुंबईसह कोकण पट्ट्याला 30 ते 31 जुलै दरम्यान पावसाचा येलो अलर्ट। रत्नागिरीच्या खेडमधील जगबुडी नदी इशारा पातळीवर, तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरला। नांदेड जिल्ह्यात कालपासून मुसळधार पाऊस। बाराडा परिसरात शेतात शिरलं पाणी, पिकांचं नुकसान, शेतकरी हवालदिल। जम्मू काश्मीरच्या राजौरीमध्ये मुसळधार पाऊस। दरहाली आणि सप्तोह नद्यांना पूर। नदीकाठच्या परिसरात शिरलं पाणी, नागरिकांना सतर्कतेचा इशारा। उत्तर चीनसह बीजिंगमध्ये मुसळधार पावसानं महाभयानक पूर। 38 लोकांचा मृत्यू। 4 दिवसांत वर्षभराच्या सरासरी इतका पाऊस। डोंगराळ भागात कोसळल्या दरडी। थायलंड आणि तैवानमध्ये पावसाचं थैमान। तैवानच्या शेकडो घरांमध्ये शिरलं पाणी, बचाव कार्य सुरू। तर थायलंडमधील परिस्थितीमुळे 1,50,000हून अधिक नागरिकांचं स्थलांतर। रशियात 8.7 रिश्टर स्केल तीव्रतेचा मोठा भूकंप। कैमचटका भूकंपाचा केंद्रबिंदू। जपानपर्यंत जाणवले भूकंपाचे हादरे। रशिया आणि जपानमध्ये त्सुनामीचा इशारा।